नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचा माझ्या छोट्याशा मोठ्याशा ब्लॉगमध्ये. तर मी आज आलेलो माझ्या गावी. तर मी उठलेलो सकाळी 8 वाजता आणि बाहेर बघा इतका पाऊस होता. सकाळ 8 वाजता हे बघा. तर पावसाचा आवाज बघा किती आहे. इतका पाऊस पडत होता. हे बघा, हा पण डोंगर नव्हता दिसत होता. आणि हे वाचनालय आहे गावाची. आणि हा होता आमचा वाडा. आणि वाड्याच्या समोर ती तुळस पण मस्त भिजत होती. रिमझिम पावसात. हे बघा ती भिजत होती. तर मी घेतली सकाळ गरम चाय, चॉकलेट बिस्किट. आणि समोरचं वातावरण बघू शकतात, पूर्ण हिरवळ आणि चाय गरम. तर पाऊस झालेला थोडासा कमी. मी मम्मीला बोललो, मम्मी चल आपण आजीकडे जाऊन येऊया. तर मम्मी बोलली थांब मी थोडं काम करते, मग जाऊया आपण आजीकडे. तर मम्मीची वाट बघत परत आला पाऊस. वाजले 9:30 आणि हा परत पाऊस आला. मम्मीच्या थोड्याशा कामामुळे परत आटोकलो घरी. ह्या पावसामुळे मला तर नाही वाटत हा कुठे जाऊन देणार आहे पाऊस. मला दिसला अजिबात. तर बाहेर काय पाऊस थांबायचा मागत नव्हता. आणि मम्मी बसली आईवर गप्पा मारायला. ही बघा आमची आहे, पप्पाची मम्मी का उठायचं नावच नाही घेत होती. तर दुपारचे वाजले होते 4. तर मम्मीने बनवली ती चुलीवर चाय गरमागरम. आणि या बाहेरचा व्ह्यू बघत चाय पित होतो. तर नुकताच एक पाहुणा आला. हा बघा बेडूक मामा डराव चकलाचा उठारा ठराव. त्याला पळवली थोडीशी. तर आला असता घरात तुडूम. मग मी गेलो चिंबोरी बघायला. हे बघा हे खेकडा खालती असतात चिंबोरी. मोठ्या येतात ते चिंबोरी. पण मला काही पण दिसली नाही. ती रात्री बाहेर येतात ते लोक. हे बघा ह्या दगडाच्या इथून असतात. आणि हे बघा झरणा, पत्र्याचा झरणा, कवल्याचा झरणा वाहत होता. इथे पण खेकडे खूप असतात. मी खेकडे बघत मला दिसले बघा हे वडीची पानं. वडीची आणि आपल्या मुंबईला भेटतात 20 रुपयाची 3. इकडे बघा डीमार्टच उघडलं इथे. किती पण घेऊन जावा. वडीची पानं आणि ती बघितली. पण त्याला खूप खास होतं. मग मी गेलो नाही तिकडे. तर हे बघा ह्या झाडा होती आंबे खूप सारे होती. हा बघा इकडे येता एक आणि त्या साईडला खूप आहेत. आणि इथे 2 इथून दिसत होते. पण त्या साईडला खूप होते. ह्या पण झाडावर आंबे येतात. आणि हा आता तुटला आहे. आणि तिथे बाबांनी लावली होती भाजी. ते तुम्हाला नंतर दाखवतो बाहेरून जाऊन. तो बघा पेरूचं झाड, लाल पेरू. तर ही बघा आमची आहे, पप्पाची मम्मी. ही मला बोलत होती तिकडून तो डब्बा आण. मला वाटलं डब्यामध्ये गोळी असेल म्हणून मी गेलो लगेच डब्बा घ्यायला. तर तिला डब्बा आणून दिला मी. त्या डब्यामध्ये बघा काय होतं, पानं. मला वाटलं गोळी असतील. ह्यात होती पानं. वय किती पण होऊन द्या, पण पान खायचं काय म्हातारे काय विसरायचं नसतं. तर हे बघा अख्खा पान कुठले पण अजिबात नाही खाणार. ही तोडूनच खाणार. अर्धा वाचून 1 तासानं 1 पान लागतं त्यांना. मग मी गेलो मम्मीकडे. मम्मी लावत होती चूल. मम्मीकडनं काय चूल पेटत नव्हती. मम्मी गेलो चूल लावायला. तर मम्मी मला बोलली मी लावते, तुझा टोकरीतून आपण आणलेला मका आण. तर मी गेलो मका आणायला. हा बघा मका कशी नावातून चालेल का. मम्मीची भाजी बघा साईडला. आणि एक साईडला होता आपला मका पण काला होत होता. ते बघा मम्मी आणि चूल.
धमाका पटपट पटपट नुसता फुटून होता. असा काला काला फेन झालेला. मम्मी बोलली चल झाला रेडी. आणि ते मम्मीने लावली मीठ मसाला मिरची लावून लिंबू तोंडामध्ये पाणी देता. आणि एवढं तिखट करणार होते वाटतं मला वाटतं पुन्हा खारट नाही तिखट झाला असेल. तर मम्मीला बोलली थांब मी चव घेऊन बघतो कसं आहे टेस्ट. तर झालं एकदम यम्मी. अजून टेस्ट बघतो. हां आता ठीक आहे. आता हे पहा आमचं मंदिर. तर मी दिलेला आईला मका भाजून बाजूला सोडून देत होते आणि ती खायत होती एक 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 आजी पाय. तर संध्याकाळचे वाजले होते 7 वाजून पण कालोख नाही झालेला. तर पावसाने कालोख केलेला. थोडासा पाऊस थांबलेला होता म्हणून पडलो बाहेर. तर हे बघा बाहेरचा व्ह्यू. तर पाऊस थोडा थांबला होता म्हणून मी आलो बाहेर. थोडा चालायला बघत होतो बाहेर. थोडा चालला होतं का मी बोली थोडा इथून चाल आणि थोडं चालत होतो. तर रात्री वाजले होते 9 आणि मी आलो चिंबोरी पकडायला बाहेर. एक पण दिसत नव्हता चिंबोरी बाहेर. लाईट शेवटी हा एक दिसलाच. बघा कसा दिसत होता डेंजर. गांडूल खायत होता गवतामधून. नुसता तो अंगावर येत होता. माझी काही हिंमत नव्हती त्याला पकडायची. मी आलो परत खिडकीत त्याला परत बघायला पण तो काय दिसला नाही. मला दिसले आंबे परत चमकावून. बघा एक. चला आजचा दिवस इथे संपतो. आता भेटूया डेट